वटपौर्णिमा या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे, तसेच धनधान्य, मुलं-बाळं, संसाराचा विस्तार होऊ दे, भरभराटी होऊ दे, असं वटवृक्षाला गाराने घालतात. वट हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वटवृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते. 3 रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहेत. तरी 3 दिवस व्रत उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. या व्रताचा विधीच नदीकाठची वाळू आणून पात्रात भरून त्याच्यावर सत्यवान, सावित्री यांच्या मूर्ती ठेवल्या जातात. मग त्यांची षोडोपचार पूजा केली जाते. अथवा वटवृक्षाखाली ही पूजा करावी. त्यानंतर 5 अर्घ्य द्यावेत. मग सावित्रीला प्रार्थना करावी. पूजा झाल्यानंतर सायंकाळी सुवासिनींसह सावित्रीची कथा ऐकावी. वटपौर्णिमेचे व्रत, पूजा साहित्य व विधी. वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारे काही साहित्य: हळद, कुंकू, सत्यवान आणि सावित्रीची मूर्ती अगर असल्यास, अन्यथा वडाची पारंबी, धूप, दीप, अगरबत्ती, निरांजन, 5 प्रकारची फळं, फुलं, दिवा. वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा धागा, पाणी भरलेला लहान कलश, पंचामृत, हिरव्या बांगड्या. वटपौर्णिमेचा पूजाविधी. सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सुवासिनींनी सौभाग्यालंकार परिधान करून देवाला प्रार्थना करावी. तुळशीचे पूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्र व्हावे. वटसावित्रीच्या व्रताचा संकल्प करावा. षोडोपचार पद्धतीने वडाची पूजा करावी. बांबूच्या 2 टोकऱ्या घ्याव्या. एका टोकरीत 7 प्रकारचे धान्य कापडाने झाकून ठेवावे. माता सावित्रीची मूर्ती दुसऱ्या टोकरीत ठेवावी आणि धूप, दीप, अक्षता, कुंकुम, रोली इत्यादी पूजेचे साहित्य घ्यावे. माता सावित्रीची पूजा केल्यानंतर वटवृक्षाला 7 प्रदक्षिणा घालाव्या. वटवृक्षांना सफेद धागा बांधावा. पंचामृत नैवेद्य म्हणून दाखवावे. यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार दानदक्षिणा द्यावा. पूजेनंतर महिला एकमेकांना आंब्याचे वाण देतात. या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकावी. प्रार्थना. सर्व पवित्र वृक्षांमध्ये वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य, मुलं, नातू यांनी माझा प्रपंच विस्तार होऊ दे, संपन्न होऊ दे, अशी प्रार्थना वडाला करतात. सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रियभाषिणी, तेन सत्येन मा पाहि दुःख संसार सागरात. अवियोगो यथा देव सावित्रा सहितस्य ते, अवियोगो तथास्माक भूयात जन्मीन जन्मीनी. वटमूले स्थितो ब्रह्मा, वटमध्ये जनार्दन, वटाग्रे तु शिवदेवो, सावित्री वट संश्रितः, अशी प्रार्थना केली जाते. वटपौर्णिमेविषयी पौराणिक कथा. अनेक वर्षापूर्वी भद्रदेशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्क राज्याचा धृमसेन नावाचा अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपला राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाने सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशीच विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्यासोबत सासू व सासऱ्यांची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने 3 दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यासाठी निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तेथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली.
यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले, पण तिने साफ नकार दिला व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला 3 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू-सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाची गफलतीने तथास्तु म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वटाच्या झाडाखाली पूजा व उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात. तर मित्रांनो, वटसावित्रीची कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.